नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, हळद पिकामध्ये पानं पिवळी पडणं किंवा पानं पांढरी पडून करपणं किंवा शेंड्याखाली पानं करपणं यासाठी आपल्याला एक ड्रिचिंग करणं खूप गरजेचं असते. मित्रांनो, कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. तर मित्रांनो, हळद पिकामध्ये यासारखे प्रादुर्भाव आपल्याला जर दिसत असतील तर त्या ठिकाणी आपल्याला 6% फेरस आणि 6% झिंक हे एकत्रित करून आपल्याला ड्रिचिंग करायची असते. मित्रांनो, ही ड्रिचिंग शक्यतो 200 लिटरच्या पाण्यामध्ये करायला पाहिजे आणि ड्रिचिंग करते वेळेस हे द्रावण आपण झाडाच्या बुडावर टाकायला पाहिजे, ना की आपण 2 तासाच्या मधात टाकायचं. तर मित्रांनो, ही ड्रिचिंग केल्याच्या नंतर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी आपली हळद हिरवीगार झालेली पाहायला मिळेल आणि जे शेंडे करपण्याचा जो प्रादुर्भाव आहे तो या ठिकाणी आपल्याला नियंत्रित झालेला पाहायला मिळणार. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त हळद उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना चांगली मदत होणार आहे. तर मित्रांनो, धन्यवाद.